Good morning friends, this is Deepika. Welcome back to my channel. सो आज आहे संडे युजली स्लो असतो, पण आजचा दिवस थोडा डिफिकल्ट असणार आहे कारण की आज आहे आर्याचा वॅक्सिनेशनचा दिवस. आज तिचं 1 इयरचं वॅक्सिन घ्यायला आम्ही जाणार आहोत क्लिनिकमध्ये. ते गव्हर्मेंटच्या DHA सेंटरमध्ये वॅक्सिनेशन कार्ड काढूनही वॅक्सिन घेऊ शकता और प्रायव्हेट क्लिनिकमध्ये इन्शुरन्स थ्रूही करू शकता. DHA सेंटरमधून वॅक्सिन कार्ड तुम्हाला 120 to 150 दिरहम्समध्ये होऊन जातं. बाळाची पूर्ण वॅक्सिन त्या प्राईजमध्ये कवर होते. सर्वच इन्शुरन्स पॉलिसीमध्ये वॅक्सिनेशन कवर होतो असं नाही. जर तुमचं वॅक्सिन इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कवर असतं तर चांगली गोष्ट आहे, बट नसेल होत तर गो फॉर अ DHA वॅक्सिन सर्व्हिसेस. आणि वॅक्सिनेशनसाठी वॅक्सिन कार्ड एमिरेट्स ID न्यायला विसरू नका. एमिरेट्स कार्ड नसेल तर पासपोर्ट घेऊन जा. आर्याचं वॅक्सिनेशनसाठी चाललं आणि इथेच आहे जवळ नेक्स्ट बिल्डिंगमध्येच क्लिनिक आहे. हा आमच्या बिल्डिंगचा गेट आहे. इथेच UAE फ्लॅग लावला हा गेट आहे. आणि इथे एक सुपर मार्केट आहे. इथे दीपिका आणि आर्या थांबली आहे. आणि हा आमचा असा परिसर आहे, फुल ग्रीनरी आहे. नव्याला जिथे भेटेल तिथे ती डान्स करत राहते. तर असा हा आमचा परिसर आहे. झाडं आहेत मस्तपैकी. आणि आमची छोटी मॅडम आता खूप खुश आहे. थोडं इंजेक्शन दिल्यानंतर बघूया काय असेल तिचं वॅक्सिनेशन साठी चाललंय आम्ही. तर इंडियाला गेलेलं तर तिचं 1 इयरचं वॅक्सिनेशन बाकी होतं. आता ती 1 इयर 2 मंथची आहे. तर चाललं वॅक्सिनेशनला. आता रडणार आहे ती. आता जर याच्यानंतरचा दिवस थोडा डिफिकल्ट असेल कारण की वॅक्सिनेशन नंतर तापही येतो आणि पेनही असतं त्यांना. तर पेनलेस इंजेक्शन देणार आहोत. इंजेक्शन असतं. पेनलेस असेल तरी दुखतच ना. बट लिटल पेनलेस आहे. मला तर अजून कळत नाही पेनलेस आणि पेनवाला इंजेक्शन काय असतं वेगळं. फक्त सुई तर जाईलच ना. पेन होतं, बट जे इंजेक्शन आतमध्ये गेलं ते त्यांना पेन कम्पॅरेटिव्हली कमी होतं असं म्हणतात. बट रियालिटी काय आहे ती छोट्या बच्चूंनाच माहिती. किती पेन त्यांना होतं. तिला विचारणार आहे तुला दुखायचं का रे नव्या. मग हे पेनलेस असतं. आता आम्ही चाललोय बिल्डिंगच्या खालतीच आमचं क्लिनिक आहे. आम्ही तिथे ते रिसेप्शन होतो टायमिंग द्यायला, मग त्या हिशोबाने आता आम्ही चाललोय. हा आमचं बिल्डिंगचा खालचा परिसर. हे सगळी डिलिव्हरीवाल्यांची लाईन लागली कारण इथे हॉटेल्स पण बरेच आहेत. दीपिका थोडासा पळावं लागेल, तिथे ऊन आहे. आता मे आहे तर ऑलरेडी गरमी आणि हवा आहे, बट ऊन पण डिरेक्ट आहे ना. जेव्हा आम्ही मुंबईच्या गरमीशी कम्पेअर करतो तर इथली गरमी थोडी कमी आहे. मुंबईमध्ये खूप गरम आहे. तिथे हवा पण आहे आणि इथेही हवा आहे, पण आता मस्तपैकी तुझे थोडेफार केस पण उडत आहेत है ना आरू. आणि या बिल्डिंग मध्येच खालती क्लिनिक आहे, ॲस्टर क्लिनिक नाव आहे. तिथं आमची नेहमीची एक डॉक्टर पण आहे. मग या दोघींना आम्ही तिथेच घेऊन जातो. ती कबूतर वगैरे असते. हां आधी आर्या आणि नव्या पण लहान होती तेव्हा इथे खूप खेळायची. खालती कबूतर आहेत ना खूप, मग त्यांना खूप मजा वाटायची. हा आमचा बिल्डिंगच्या मधला खेळण्याचा लहान मुलांचा खेळण्याचा एरिया आहे. मग इव्हिनिंगला इथे सगळे खूप बरेच मुलं असतात खेळायला. काय हा पायावर मारणार आहेत. तुला पण देऊन टाकूया कुठलं तरी इंजेक्शन. अरे दे ना, एक कुठला तरी अभ्यास करणारा इंजेक्शन असेल तो देऊया ना तुला. अरे एक असतो एक अभ्यास करणारा, तो देऊया तुला. पण आम्ही डॉक्टरला सांगूया की अभ्यास करणारं इंजेक्शन पाहिजे. अरे मग तू हुशार होणार खूप आणि खूप अभ्यास करणार तू. काही मेट्रो स्टेशनची मेट्रो लाईन आहे आणि इथे जवळ स्टेशन पण आहे, मेट्रो स्टेशन. डिस्कवरी गार्डन्स नावाचा हा आमचा एरिया आहे.
आलं क्लिनिक बघा, हे क्लिनिक आहे ॲस्टर क्लिनिक. आलो पण आम्ही क्लिनिकला. हां, ॲस्टर क्लिनिक. इथे वॅक्सिनेशन. आम्ही प्रायव्हेट क्लिनिकमध्ये येऊन वॅक्सिन देतो आहे, कारण की आमच्या इन्शुरन्समध्ये वॅक्सिन कवर्ड होतं आणि को पेमेंट ही 0 लागते. तुम्हाला ही वॅक्सिन डिटेल ठेवावी लागते जपून, कारण की जेव्हा मुलं स्कूलला जातात तेव्हा स्कूलमध्ये सबमिट करावी लागते ही सगळी डिटेल. तुला द्यायचं इंजेक्शन? नाही. इंजेक्शन आहे ना. आर्याला आता वॅक्सिन देणार आहे आणि आर्या रडणार आहे. आरू, ए आरू, कुठे फिरतेस? आर्या, तीर्थला जा आता रडायला. मी नाही येऊ शकत, मी बाहेरच थांबणार आहे. झालं? आर्याचं वॅक्सिन झालेलं आहे आणि रडली आहे ती खूप इंजेक्शन देता देता. आणि आम्ही चाललो आहे घरी आता. आय थिंक जरा वेळ निखिल खेळेल तिच्यासोबत आणि मी जाते पुढे जेवणाचं बघायला. खेळतात तिथे कबुतरांबरोबर. अरे इतके कबूतर कुठून आलेत? हसते आता मजा वाटते. पण एवढे कबूतर कसे आले तितके? हा, हे एवढे पहिला नसायचे. कोणतरी जेवण टाकते वाटतं यांना. ए बा, असे उडवायचे. येऊन फटाफट जेवण बनवलंय आणि आम्ही बसलोय जेवायला. नव्या जेवते. नव्याला असे मच्छीचे तुकडे करून द्यावे लागतात आणि मग ती खाते. नाही तर तिला असं वाटतं काटा येतोय, काटा खाल्ला जातोय की काय. झोपली आर्या, थोडीशी चिडचिड केल्याने झोपली. सो माझी हे डिशवॉशर आहे. मी सगळी भांडी लोड केलेली आहेत. तर बघा, हे स्पून सेक्शन आहे. स्पून सेक्शन डन. आणि हे सगळे चहाची भांडी, सकाळचे ग्लास वगैरे, ऑलमोस्ट ब्रेकफास्टची भांडी होती, दॅट इज डन. आणि ही खाली जेवणाची भांडी, लंचची, ती लोड केलेली आहेत. आणि आता इथे मी टाकेन त्याचं क्यूब. तर मी दाखवते क्यूब कुठलं यूज करते. तर हे मी फिनिशचं पॉवर क्वांटमचं क्यूब यूज करते. त्यातलं मी एक घेईन आता. असं काहीसं दिसतं हे क्यूब. सो हे मी टाकेन याच्यात आणि क्लोज करून पर्यंत डिशवॉश रन होत आहे.
तोपर्यंत माझं किचन क्लीन करून झालेलं आहे. ही हाताने घासायची भांडी जसे की बुडून ॲल्युमिनियम, प्लास्टिक आणि हे काय म्हणतात त्याला, ब्रॉन्झ, ही सगळी भांडी मी हाताने घासलेली आहेत. आज भरपूर होती भांडी, अक्षरशः पूर्ण डिशवॉशर भरलं आहे. सो हे माझ्यासाठी खूप ब्लेसिंग आहे जे आम्ही परचेस केलेलं आहे. ही म्हणजे 2026ची बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. भांड्यांचा सगळा खटारा मी याच्यात टाकून देते आणि मस्त स्टरलाइज होऊन भांडी क्लीन होतात डिशवॉशरमधून. तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. आणि तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल DAचे हेल्थ कार्डबद्दल किंवा वॅक्सिनेशन प्रोसेसबद्दल इन दुबई तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी नक्कीच त्याची डिटेल तुम्हाला टॅग करेन. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.